तर रेव पार्टीमुळे खडसेंचा जावई चांगलाच अडचणीत आलेले आहेत। पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर ताब्यात। दरम्यान सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। रेव पार्टी जावई असल्यास समर्थन करणार नाही, फॉरेन्सिक रिपोर्ट आले पाहिजे। अपुऱ्या माहिती आधारे भाष्य करणं अयोग्य, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर दोषी असल्यास शासन झालं पाहिजे, अडकवण्याचा प्रयत्न असल्यास विरोध करू, पुढे सविस्तर पत्रकार परिषद घेईन, अशी ही माहिती। रेव पार्टीत ड्रग्ज सापडलं, मात्र या प्रकरणी ब्रीफिंग घेतल्यावरच सांगू शकेल। मुख्यमंत्री फडणवीसांची रेव पार्टी प्रकरणी प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असल्याची माहिती ट्रॅप होणार माहिती होतं, तर खडसेंनी जावायला अलर्ट केलं पाहिजे होतं, गिरीश महाजन यांचा आरोप। खडसेंच्या जावयाकडून रेव पार्टीचं आयोजन। मंगेश चव्हाण यांचं वक्तव्य। तर ड्रग्ज तस्करीमध्ये देखील त्यांच्या जावयाचा संबंध असेल, चौकशी व्हावी, अशीही केली मागणी। रोहिणी खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, दरेकरांची प्रतिक्रिया। तर वाजंत्रीताई, राज्यात ड्रग्ज येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात, त्यांनी स्वतःच्या नवऱ्याला हा प्रश्न विचारायला हवा। चित्रा वाघ यांचा रोहिणी खडसेंना खो चकटवला। खडसे सरकारवर तुटून पडले, त्याची किंमत त्यांचं कुटुंब मोजतंय। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची टीका। रेव पार्टीचा बनाव करून खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर सुरू, सुषमा अंधारे यांचा आरोप। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेणं राजकीय षडयंत्र वाटतंय। गिरीश महाजनांवर आरोप केल्यानं बदला घेतला का? प्रायव्हेट पार्टीला रेव पार्टी म्हटलंय का? पाहावं लागेल, अंजली दमन यांकडून शंका व्यक्त।